शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांची वीज बिलाची पाटी कोरी. कृषी पंपांचं थकीत वीज बिल माफ. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शेतकऱ्यांनी केलेला हा जल्लोष. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाबाबत थकीत वीज बिलाबाबत मोठी घोषणा केली आहे. की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. राज्यात 76% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज दिली जाते. या पुढील काळात राज्यातील 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं, आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ आणि 8 तास आम्ही देतो. 10 तास जायचं, नंतर 12 तास जायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो. कर्जमाफीचा निर्णय कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं. आता पुन्हा 2029ला लोकांसमोर जायचं आहे, तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता. पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाही. या सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी टीकाकारांना देखील टोले लगावलेत. टीका करणारे टीका करतात. तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात. आपण केलेली जी कामं आहेत, ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात. व्यक्ती जिवंत राहत नाही आणि टीका करणारा तो वर्षभरापेक्षा जास्त, त्याला कोणी लक्षात ठेवत नाही. शेतकरी कर्जमाफी आणि जुनी वीज बिलं माफ करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणेबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. ही घोषणा तर अतिशय सुंदर आहे. शेतकऱ्यासाठी म्हणजे एक जीवदान आहे. का तर शेतकरी हा सध्या या निसर्गाच्या याच्यामधून मेटाकुटीला आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं जर हा निर्णय घेतला असेल तर त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. निर्णयाचं तसं स्वागतच केलं पाहिजे, कारण आज अनंत अडचणीमध्ये शेतकरी उभा आहे. दुष्काळी परिस्थिती असेल, आजच्या सध्या परिस्थितीचा विचार केला तर शेतकऱ्याने पेरून शेतकरी संकटात आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत कृषी पंपावरील थकीत वीज बिल माफीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरती राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. 48,000 कोटी रुपये राज्य सरकार यासाठी नव्यानं कुठून आणणार, हा मोठा प्रश्न आहे. मात्र आता घोषणा झालेली आहे, मागणी मान्य झालेली आहे, तर आता सरकारची ही जबाबदारी आहे. सरकारने आता अशा प्रकारची तरतूद करावी, त्यासाठी निधी उपलब्ध करावा आणि घोषणा केल्याप्रमाणे खरोखर मागचं सगळं बिल हे शेतकऱ्यांचं माफ करावं. आणि ही जी थकबाकी आहे, ही थकबाकी म्हणजे इतर क्षेत्रामध्ये जी काय विजेची चोरी होती, त्या वीज चोरीचा हिशेब लागत नाही, शेतकऱ्याच्या नावावर टाका, अशा पद्धतीचा हा सगळा हिशोब आहे. जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत आणि लोकांवर आम्ही खूप मोठे उपकार करतोय असं जे काही सरकार सांगतंय, ही घोषणा जुनीच आहे. यात नवीन असण्यासारखं काही नाही. लक्षात ठेवा, उगीच सरकारला काहीतरी मोठ्या घोषणा करून त्याचं श्रेय स्वतःकडे ठेवायचं आहे.
राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करत पीक घेतो. नेहमी संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसोबत कृषी पंपावरील जुन्या वीज बिलाच्या माफीमुळे मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.